पटना सुपरफास्ट ट्रेनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। पटना एक्सप्रेसमध्ये काल 2 एप्रिल रोजी तिकीट नसल्यामुळे एका प्रवाशाने टीसीला धक्का दिला। या घटनेत टीसीची मृत्यू झाला आहे। ही घटना संध्याकाळी 7 वाजता घडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली। धावत्या ट्रेनमधून खाली पडल्याने टीसीचा जागीच मृत्यू झाला। ही घटना मंगळवारी केरळमधील मुलंगना तुकाऊ आणि वडकन्नचेरी रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे। एर्नाकुलम पटना एक्सप्रेसच्या S11 कोचीमध्ये टीसी तिकीट तपासत होता तेव्हा त्याने एका प्रवाशाकडे तिकीट मागितले, परंतु या प्रवाशाचा टीसी सोबत वाद झाला। त्याने टीसीला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलले, यामध्ये टीसीचा मृत्यू झाला। या प्रवाशाकडे तिकीट नसल्याचं समोर आलं आहे। या घटनेमध्ये टीसीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती केरळ रेल्वे पोलिसांनी दिली। इके विनोद असं मृत्यू झालेल्या टीसीचं नाव आहे। प्रवाशाने टीसीला धक्का का दिला, नेमकं त्यांच्यामध्ये काय घडलं होतं याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत, परंतु प्राथमिक तपासामध्ये आरोपी हा ओडिशातला स्थलांतरित मजूर आहे। ही घटना घडली तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं। अलीकडेच ट्रेनच्या स्लीपर कोचमधील गर्दीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत असतात। व्हिडिओमध्ये असं दिसून आलं की स्लीपर कोचमध्ये अत्यंत गर्दी आहे। प्रवाशांना शौचालयासारख्या अत्यावश्यक सेवांचा वापर करणं देखील कठीण होत आहे। अनेक प्रवासी रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करताना अनेकदा दिसतात। अनेकदा रेल्वेमध्ये जागेवरून प्रवाशांमध्ये भांडण झाल्याचे व्हिडिओमध्ये समोर येत असतात। त्यामुळे नेहमीच रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो, परंतु आता ही घटना समोर आल्यामुळे आता रेल्वे प्रवास करण्यास प्रवाशांमध्ये काहीशी धाकधूक निर्माण झाली आहे। या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे।